Good afternoon, student. In the last lecture, we have seen human growth hormone. Okay. Today we are going to see our next biotechnological product, and that is erythropoietin. Okay, erythropoietin. It is also a hormone secreted by kidneys. But before that, first we will see what is erythropoiesis. Okay. Now, what is erythropoiesis? First, see what is meant by erythropoiesis. आपण इरिथ्रोपोइटिन हार्मोन शिकणार आहोत, पण त्याच्या आधी इरिथ्रोपोइसिस म्हणजे काय हे स्टडी करू. म्हणजे त्याच्यावरून आपल्याला इरिथ्रोपोइटिन हार्मोन हे काय आहे आणि त्याचं काय फंक्शन आहे आपल्याला लक्षात येईल. ओके. इरिथ्रोपोइसिस म्हणजे इट इज अ डेफिशियन्सी ऑफ RBCs, that means red blood cells. Okay, it is a disease of red blood cells deficiencies. All of you know that blood cells are of two types. बरोबर आहे, सगळ्यांना माहिती आहे ब्लड सेल्स दोन प्रकारचे आहेत. कुठले आहेत? WBCs आणि RBCs. ओके. WBCs are concerned with immune system and RBCs carries oxygen to our whole body. Each and every organ tissue of our body is circulated. The oxygen is circulated by these RBCs. ओके, लक्षात येते आपल्या बॉडीमध्ये ह्युमन बीइंग्समध्ये ब्लड सेल्स प्रेझेंट आहेत. किती प्रकारचे आहेत? ॲक्च्युअली 3 टाईप्स ऑफ ब्लड सेल्स आर प्रेझेंट अँड थर्ड वन इज प्लेटलेट्स. ओके. WBCs, RBCs आणि प्लेटलेट्स. WBCs कन्सर्न विथ इम्युन सिस्टीम, म्हणजे इम्युन सिस्टीमशी कन्सर्न असल्यामुळे आपण ह्यांना मराठीत काय म्हणतो आहे? सैनिक पेशीसुद्धा असं म्हणतो आहे. का? तर ह्यांच्यामुळे आपल्याला प्रतिकारशक्ती वाढते. ओके. हे काय करतात की ज्यावेळेस फॉरेन पार्टिकल्स, फॉरेन डिसीजेस कॅरी करणारे जे ऑर्गॅनिझम्स आहेत, मायक्रो ऑर्गॅनिझम्स, त्यांना एंट्री करण्यापासून वाचवतात. दॅट मीन्स दे प्रिव्हेंट द एंट्री ऑफ फॉरेन ऑर्गॅनिझम्स विच कॅरी डिसीजेस. म्हणजेच काय की इम्युन सिस्टीमशी कन्सर्न आहे, म्हणून त्याला आपण इम्युन सेल्ससुद्धा म्हणू शकतो. ओके. RBCचं फंक्शन काय आहे? RBCमध्ये हिमोग्लोबिन नावाचा आयर्न प्रेझेंट आहे. बरोबर आहे. त्याला आपण HB म्हणतो. ओके. HB इज नथिंग बट द हिमोग्लोबिन अँड इट इज ॲन आयर्न. आणि हा काय करतो? आयर्न काय करतो की आपल्या बॉडीमध्ये ऑक्सिजन, each and every cell organelle, each and every part of the bodyला ऑक्सिजन पुरवायचं काम हे RBCs थ्रू दिस HB करत असतात. ओके. ज्यावेळेस ब्लडमध्ये RBCs हे कमी होतात, ओके, त्यावेळेस हा इरिथ्रोपोइसिस नावाचा डिसीज होतो. मग याला इरिथ्रोपोइसिस असं का म्हटलेलं आहे? तर WBCsलाच दुसरा एक नाव आहे, त्याला आपण सायंटिफिकली ल्युकोसाइट्स म्हणतो. बरोबर आहे. WBCs म्हणजेच काय आहे की ल्युकोसाइट्स. मग RBCsला काय म्हणतो आपण? इरिथ्रोसाइट्स. Erythrocytes are nothing but the RBCs and leukocytes are nothing but the WBCs. ओके. मग हे इरिथ्रोसाइट्स डेफिशियन्सी आहे म्हणून त्याला इरिथ्रोपोइसिस असं म्हटलं जातं. ओके. पोइसिस डेफिशियन्सी. कशाची डेफिशियन्सी? इरिथ्रोसाइट्सची, म्हणून erythropoiesis, the deficiency of RBCs, therefore this is known as erythropoiesis. आणि ज्या वेळेस इरिथ्रोपोइसिस होतो, ज्यावेळेस RBCs डेफिशियन्सी असते, त्यावेळेस किडनी एक हार्मोन सिक्रेट करतो. ओके. कोण सिक्रेट करतं? किडनी हार्मोन सिक्रेट करतो, त्यालाच आपण इरिथ्रोपोइटिन असं म्हणतो.
ओके. इरिथ्रोपोएटिन हा हार्मोन सिक्रेट करतो. ओके. लेट्स सी हाऊ ॲक्च्युअली किडनी सिक्रेट्स द हार्मोन इरिथ्रोपोएटिन. ओके. The hormone erythropoietin, or the short form EPO, that means erythropoietin hormone, is secreted mainly by kidney. Okay. काय सांगितलेलं आहे, किडनी इरिथ्रोपोएटिन हार्मोन हा सिक्रेट करतो. ओके. इंटरस्टिशियल सेल्स इन द किडनीज सिक्रेट इरिथ्रोपोएटिन विच इज अ ग्लायकोप्रोटीन हार्मोन. ओके. कोणत्या किडनीमध्ये इंटरस्टिशियल सेल्स प्रेझेंट आहेत. ओके. दीज इंटरस्टिशियल सेल्स सिक्रेट इरिथ्रोपोएटिन हार्मोन अँड दिस इरिथ्रोपोएटिन हार्मोन इज अ ग्लायकोप्रोटीन हार्मोन. ओके. दॅट सिग्नल्स द बोन मॅरो टू इन्क्रीज द प्रोडक्शन ऑफ रेड ब्लड सेल्स. ओके. मग हे ग्लायकोप्रोटीन काय करतो की बोन मॅरोला सिग्नल्स पाठवतो. कशासाठी? टू इन्क्रीज द प्रोडक्शन ऑफ RBCs. मग इरिथ्रोपोएटिन काय सांगितलेलं आहे की ज्यावेळेस इरिथ्रोपोएसिस हा डिसीज होतो, म्हणजे ज्यावेळेस आपल्या बॉडीमध्ये रेड ब्लड सेल्सची संख्या कमी होते त्यावेळेस किडनीज काय करतात, इरिथ्रोपोएटिन हार्मोन सिक्रेट करतात विथ द हेल्प ऑफ इंटरस्टिशियल सेल्स. ओके. मग हे इरिथ्रोपोएटिन काय करतो की जे बोन मॅरो आहेत, बोनमध्ये बोन मॅरो प्रेझेंट असतं. ओके. ऑल ऑफ यू नो दॅट. हे बोन मॅरोला सिग्नल पाठवतात की काय टू इन्क्रीज द प्रोडक्शन ऑफ RBCs और रेड ब्लड सेल्स. ओके. एंडोक्राइन टिश्यू विदिन द किडनी रिलीज इरिथ्रोपोएटिन वेन स्पेशलाइज्ड रिसेप्टार्स, त्यालाच किमो रिसेप्टार्स असं सुद्धा म्हटलं जातं, विदिन द किडनी डिटेक्ट लो ब्लड ऑक्सिजन लेवल्स. ओके. एंडोक्राइन टिश्यूज म्हणजे एंडोक्राइन टिश्यूजच हार्मोन सिक्रेट करतात. ओके. विदिन द किडनी, मग किडनीमध्ये प्रेझेंट असलेले एंडोक्राइन टिश्यू इरिथ्रोपोएटिन हार्मोन हा रिलीज करतो. आणि हे कधी वेन स्पेशलाइज्ड रिसेप्टार्स म्हणजे किडनीमध्ये जे रिसेप्टार्स आहेत त्यालाच किमो रिसेप्टार्स असं म्हटलेले आहेत. ह्या किमो रिसेप्टार्स ज्यावेळी डिटेक्ट करतात त्यावेळी ह्यांना माहिती होतं की ब्लडमध्ये ऑक्सिजन लेवल हे कमी झालेलं आहे. ओके. त्यावेळेस हे किडनी हा EPO हार्मोन सिक्रेट करतो. EPO मीन्स इरिथ्रोपोएटिन हार्मोन. ओके. EPO स्टिम्युलेट्स रेड बोन मॅरो टू increase the production rate of RBCs which are the oxygen carrying cells. ओके. मग हा इरिथ्रोपोएटिन हार्मोन काय करतो, स्टिम्युलेट करतो कुणाला, रेड बोन मॅरोला, विच इन्क्रीज द, मग हा रेड बोन मॅरो काय करतो की RBCचा प्रोडक्शन रेट काय आहे तो वाढवतो. मग RBCचं फंक्शन काय आहे, ऑक्सिजन कॅरिंग सेल्स आहेत. ओके. मग हे आपण डायग्रॅमॅटिकली समजावून घेऊ म्हणजे आणखी तुमच्या लक्षात येईल. ओके. मी नंबर्स दिलेले आहेत तुमच्या लक्षात येण्यासाठी. फर्स्ट वन इज स्टिम्युलस. स्टिम्युलस काय आहे, डिक्रीज्ड ब्लड ऑक्सिजन लेवल. मग हे स्टिम्युलस म्हणजे काय आहे की ज्यावेळेस ब्लड हे किडनीमध्ये येतात. ओके. आपण नर्व इम्पल्स म्हटलेलं आहे, ज्यावेळेस स्टिम्युलस म्हटलं आपण एखादी अशी रिॲक्शन की त्याच्यामुळे त्यातले सेल्स ॲक्टिव्ह होतात. ओके. मग इथं काय आहे, ॲक्शन काय आहे की ऑक्सिजन काय आहे, कमी आहे. कशात, ब्लडमध्ये. ओके. डिक्रीज्ड ब्लड ऑक्सिजन लेवल हा स्टिम्युलस झाला आहे. बरोबर आहे. मग किडनीला स्वतःला हे समजत नाही की ऑक्सिजन लेवल कमी झाला आहे का नाही. जोपर्यंत ब्लडमध्ये ऑक्सिजन लेवल कमी झालेला ब्लड जो आहे तो किडनीमध्ये येत नाही तोपर्यंत ते डिटेक्ट करू शकत नाहीत. ओके. मग ऑक्सिजन लेवल कमी झालेला ब्लड ज्यावेळेस किडनीमध्ये येतात त्यावेळेस रिसेप्टार्स प्रेझेंट आहेत किडनीमध्ये, इंटरस्टिशियल सेल्स प्रेझेंट असतात. ओके. मग हे रिसेप्टार सेल्स काय करतात, किडनी डिटेक्ट्स डिक्रीज्ड ब्लड ऑक्सिजन लेवल, त्यालाच
ह्याच रिसेप्टरला काय म्हटलेले आहेत, किमो रिसेप्टर्स असं म्हटलेले आहेत. हे जे सेल्स आहेत जे किडनीमध्ये प्रेझेंट आहेत त्यांना किमो रिसेप्टर्स असं म्हटलेलं आहेत. हे किमो रिसेप्टर्स काय करतात, ते डिटेक्ट करतात की ऑक्सिजन लेवल हा डिक्रीज झालेला आहे. मग काय करतात की हे किडनी सेल्स रिलीज EPO इंटू ब्लड. म्हणजे अदर इंटरस्टिशियल सेल्स जे आहेत, एंडोक्राइन सेल्स, ओके, एंडोक्राइन सेल्स जे प्रेझेंट आहेत इन द किडनी ते काय करतात, हा इरिथ्रोपोएटिन हार्मोन ब्लडमध्ये रिलीज करतात. तर इथं हा एक ब्लड वेसल आहे, ओके, अँड दीज सर्क्युलर आर RBCs, ओके. आणि ह्याच्यात मी पर्पल कलरमध्ये दाखवलेलं आहे ते इट इज नथिंग बट द इरिथ्रोपोएटिन. हे काय आहे, EPO, इरिथ्रोपोएटिन हार्मोन. इथं काय झालेलं आहे, ब्लड ज्या वेळेस किडनीमध्ये आले, ओके, ब्लड बॉडीमध्ये सर्क्युलेट होत ज्यावेळेस किडनीमध्ये एंटर करतो त्यावेळेस इथले जे किमो रिसेप्टर्स प्रेझेंट आहेत ते डिटेक्ट केलेत की ह्या ब्लडमध्ये ऑक्सिजन लेवल हा कमी आहे. मग हे किमो रिसेप्टर्स एंडोक्राइन सेल्सला स्टिम्युलेट करतात, काय की इरिथ्रोपोएटिन हार्मोन जो आहे तो रिलीज करण्यासाठी. मग हे हार्मोन ब्लड वेसल्समध्ये जिथं ऑक्सिजन लेवल कमी आहे त्यांच्यात ब्लड ह्या सोडतात, ओके, या ब्लड वेसल्समध्ये. तर पर्पल कलर इंडिकेट द इरिथ्रोपोएटिन हार्मोन. मग हा इरिथ्रोपोएटिन बोन मॅरोमध्ये जातो, ओके, इट इज द इफेक्टर. फोर्थ वन इज द erythropoietin stimulates red bone marrow to increase the rate of production of RBCs. दिस इज द बोन. हे ब्ल्यू कलरमध्ये दिसतंय ते बोन्स आहेत, ओके. त्याच्यामध्ये मी हे रेडिश कलरमध्ये दाखवलेले हे बोन मॅरो आहेत. मग हे इरिथ्रोपोएटिन ह्यांना स्टिम्युलेट करतात, काय की RBCs प्रोडक्शन हे जास्त करण्यासाठी. इथे मी RBCs हे कमीमध्ये दाखवलेले आहेत, ओके. मग त्याच्यामुळे किडनीने काय केले की इथं इरिथ्रोपोएटिन हार्मोन रिलीज केला. मग हा हार्मोन बोन मॅरोमध्ये जातो किंवा बोन मॅरोला स्टिम्युलेट करतो, कशासाठी की RBCs प्रोडक्शन वाढवण्यासाठी. मग हे बोन मॅरो RBCs वाढवतात, ओके. RBCs प्रोडक्शन वाढल्यामुळे इथे RBCची संख्या मी जास्त केली, ओके. मोर RBCs कॅरिंग ऑक्सिजन, ओके. इथे 4 to 5 RBCs are present only. Here the number of RBCs are increased, okay. Now these RBCs enters into the lungs, okay. lungs मध्ये काय होतोय की एक्सचेंज ऑफ O2 अँड CO2, माहिती, आपणच याला रेस्पिरेशन असं म्हणतो, ब्रीथिंग. ऑक्सिजन इनटेक होतो आणि कार्बन डायऑक्साईड आउटटेक होतं. हे कुठे होतं, पूर्ण लंग्समध्ये, ओके. मग बोन मॅरोमध्ये जे RBCs तयार झालेले आहेत ते पहिल्यांदा कुठे जातात, लंग्समध्ये. लंग्समध्ये जाऊन तिथं ऑक्सिजन बाइंडिंग होतं, ओके. इथं तेच सांगितलेलं आहे, मोर RBCs कॅरिंग ऑक्सिजन. मग हा RBCs ज्याची ऑक्सिजन लेवल वाढलेले आहे ते परत किडनीमध्ये जातं, ओके, परत किडनीमध्ये जातं. मग तिथे स्टिम्युलेशन होतं आणि इनहिबिशन. हे RBCs इथं वाढलेली आहे, यांची संख्या इथं वाढलेली आहे, ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी यांची वाढलेली आहे, ते परत किडनीमध्ये जातात. कशासाठी जातात की परत हे स्टिम्युलेट करतात की ऑक्सिजन लेवल हे ब्लडमध्ये वाढलेलं आहे, त्याच्यामुळे इरिथ्रोपोएटिन हार्मोनची आता गरज नाही. मग हे स्टिम्युलेशन झाल्यानंतर इरिथ्रोपोएटिन हार्मोन जो आहे त्याचं सिक्रेशन करणं किडनी बंद करतात, ह्याचं सिक्रेशन बंद केलं जातं, ओके. इथं नेट इफेक्ट आहे 5 नंबरला. इन्क्रीज्ड नंबर ऑफ RBCs एंटर द सर्क्युलेशन ड्युरिंग विच टाईम द लंग्स ऑक्सिजनेटेड RBCs अँड ब्लड ऑक्सिजन लेवल्स इन्क्रीज, ओके. हे सर्क्युलेशन होत काय करतात की किडनीमध्ये परत एंटर होतं, म्हणजे RBC इन्क्रीज्ड RBCs आणि इन्क्रीज्ड ऑक्सिजन.
हे किडनीमध्ये एंटर केल्यानंतर ते किडनी सेल्सला किमो रिसेप्टर्सला स्टिम्युलेट करतात की टू स्टॉप द सिक्रेशन ऑफ EPO, erythropoietin hormone. This is next last one, increased oxygen level are dictated by the kidneys which inhibits EPO release by the निगेटिव्ह फीडबॅक. इथं हे जे आपण सांगितलेले स्टिम्युलेशन आणि इनहिबिशन हेच इथं दिलेलं आहे. ओके, म्हणजे काय झालं आहे की पहिल्यांदा डिऑक्सिजनेटेड ब्लड जो आहे म्हणजे डिक्रीज्ड ऑक्सिजन लेवल असलेला जो ब्लड आहे म्हणजे ब्लडमध्ये जे ऑक्सिजन लेवल कमी आहे ते किडनीमध्ये एंटर होतो. मग इथे एंटर झाल्यानंतर किमो रिसेप्टर्स प्रेझेंट आहे की ते डिटेक्ट करतात की ऑक्सिजन लेवल ब्लडमध्ये कमी आहे. मग हे किमो रिसेप्टर्स किडनीतल्या इंटरस्टिशियल सेल्सला स्टिम्युलेट करतात. ओके, टू रिलीज द इरिथ्रोपोइटिन हार्मोन. मग हे इरिथ्रोपोइटिन हार्मोन हे ब्लड वेसल्समध्ये रिलीज केलं जातं विच इज शोन इन पर्पल कलर. मग इथून ह्या ब्लड वेसल्समधून हे इरिथ्रोपोइटिन बोन मॅरोमध्ये जातो. बोन मॅरोमध्ये इट स्टिम्युलेट्स द बोन मॅरो टू इन्क्रीज द प्रोडक्शन ऑफ RBCs. हे इरिथ्रोपोइटिन हार्मोन्स ज्यावेळेस बोन मॅरोमध्ये एंटर होतो त्यावेळेस बोन मॅरोला लगेच समजतं काय की आपलं RBCs प्रोडक्शन हे वाढवायचं आहे. मग ते काय करतात लगेच RBCs प्रोडक्शन हे वाढवतात. ओके, हे RBCs लंग्समध्ये एंटर करतात. ओके, थ्रू सर्क्युलेशन लंग्समध्ये तिथे ऑक्सिजन त्यांच्या बाइंडिंग होतं. म्हणजेच हे RBCs काय आहेत ऑक्सिजन कॅरिंग सेल्स आहेत. म्हणजेच काय की यामध्ये जे HB प्रेझेंट आहेत आयर्न प्रेझेंट आहे त्याला O2 अटॅच होतो म्हणूनच त्याला आपण ऑक्सिजन कॅरिंग सेल्स असं म्हणतो. ओके, मग हे ऑक्सिजनेटेड ब्लड परत सर्क्युलेट होत किडनीमध्ये येतात. ओके, आणि हे किडनीच्या किमो रिसेप्टर्सला परत स्टिम्युलेट करतात की नेट क्वांटिटी ऑफ ऑक्सिजन इज इन्क्रीज्ड. ओके, इथं पहिल्यांदा काय केलं आहे डिटेक्ट केलं आहे डिक्रीज्ड झालं आहे म्हणून. परत नंतर काय केलं आहे EPO सिक्रेशन झाल्यानंतर ऑक्सिजन लेवल हा इन्क्रीज झालेला आहे. हे स्टिम्युलेशन किमो रिसेप्टर्सला सांगितलं गेलं आहे. ओके, मग किमो रिसेप्टर्स काय करतो की इंटरस्टिशियल सेल्सला परत स्टिम्युलेट करतात टू स्टॉप द EPO प्रोडक्शन. ओके, आणि हे सगळं इट इज द होल प्रोसेस इज carried out by kidneys. Okay, this is all about our erythropoietin hormone which is secreted at the time of erythropoiesis. That means the deficiency of RBCs in which the oxygen carrying capacity of RBCs are decreased. Okay, next time we will see our last biotechnological product, that is golden rice.